नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. नॉर्वे चेस 2024 जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी आर प्रज्ञानंदा. आर प्रज्ञानंदा हा नॉर्वे चेस 2024 जिंकणारा पहिला भारतीय बनलेला आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 2. जून 2024 मध्ये फिडेच्या अव्वल 10 क्रमावरीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए अर्जुन एरिगेसी. प्रश्न क्रमांक 3. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. हाही प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 4. महिला T20 विश्वचषक 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी इंग्लंड. इंग्लंड या देशामध्ये महिला T20 विश्वचषक 2024चे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 5. ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी केरळ. केरळ या राज्याने ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय कोठे उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यामध्ये हे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतीय नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी अजय कोचर. अजय कोचर यांची भारतीय नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. महिला बचत गटाद्वारे चालवल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी तेलंगणा. तेलंगणा या राज्यामध्ये महिला बचत गटाद्वारे चालवल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने जगातील पहिले AI आधारित वनस्पती जीनोम संपादन प्लॅटफॉर्म विकसित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी भारत. भारत या देशाने हा प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणता देश भारताला मागे टाकून जगातील 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी तैवान. तैवान हा देश भारताला मागे टाकून जगातील 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी पी जवाहर. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए गुरंधरवीर सिंग. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 13. भारताच्या शेजारील कोणत्या देशाने 2030 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी चीन. चीन या देशाने 2030 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. प्रश्न क्रमांक 14. फुटबॉल विश्वचषक 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तिन्ही देश याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रश्न क्रमांक 15. जून 2024 पासून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी कोणत्या देशाने घातली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए मलेशिया. मलेशिया या देशाने जून 2024 पासून 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे.
प्रश्न क्रमांक 16. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, रवींद्र घुगे. रवींद्र घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती विधानसभा ही नेवा उपक्रमात सामील होणारी भारतातील 33वी विधानसभा ठरलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पश्चिम बंगाल विधानसभा. पश्चिम बंगाल विधानसभा ही नेवा उपक्रमात सामील होणारी भारतातील 33वी विधानसभा ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. विटली अवॉर्ड 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, प्रवीण शेख. प्रवीण शेख यांना विटली अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतीय नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कृष्णा स्वामीनाथन. कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताचा द्रविक पेट्रोलियम वायू LPG या सर्वात मोठा पुरवठादार देश कोणता बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अमेरिका. अमेरिका हा भारताचा द्रविक पेट्रोलियम वायू LPGचा सर्वात मोठा पुरवठादार देश बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या राज्यात घोषित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. जून 2024मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 12व्या महिला न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, न्यायमूर्ती व्ही मोहना. न्यायमूर्ती व्ही मोहना यांनी जून 2024मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 12व्या महिला न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 23. घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, सिंधुदुर्ग. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचा आहे. हा प्रश्न कोणत्याही परीक्षेला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24. 8 जून 2024पर्यंत भारतात घोषित करण्यात आलेल्या रामसर स्थळांची संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, एकूण 100 रामसर स्थळांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 25. इंडिया AI डेटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, चंदीगड विद्यापीठ. चंदीगड विद्यापीठ हे इंडिया AI डेटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 26. राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 हा तुम्हाला रिव्हिजन म्हणून प्रश्न देण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे.